दुसरं फॉर्मॅट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सामान्य विमा कंपन्यांच्या इतर विभागाशी फायर, ॲक्सिडेंट, मरीन आणि मिससेलिनियस या विभागाशी संबंधित नसलेलाच खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि फायर, मरीन, ॲक्सिडेंट आणि मिससेलिनियस रेव्हेन्यू अकाउंटशी संबंधित नसलेला उत्पन्नाची पदं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवली जातात. तर यामध्ये पहिलं पद आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवण्यात येणारं ते म्हणजे इन्कम टॅक्स. दुसरं आहे एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट. तिसरं आहे लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑर असेट्स, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट, लॉस ट्रान्सफर फ्रॉम रेव्हेन्यू अकाउंट. रेव्हेन्यू अकाउंट तयार केल्यानंतर त्या रेव्हेन्यू खात्यावर जर तोटा झाला तर तो तोटा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवला जातो. त्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. टॅक्सेशनसाठी जर वेगळी तरतूद करण्यात आली असेल तर ती सुद्धा या ठिकाणी नोंदवली जाते. ऑडिटर फीज, अंकेशकाचं शुल्क, डिप्रिशिएशन, घसारा, डायरेक्टर फीज, संचालकांचे शुल्क, अदर एक्सपेन्सेस, इतर जे काही खर्च असतील नफा तोटा खात्याशी संबंधित ते खर्च, रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, बॅड डेट्स, जनरल एक्सपेन्सेस आर चार्जेस, कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड, डोनेशन, डायरेक्टर सिटिंग फीज अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आणि जो काही बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, बॅलन्स बिंग प्रॉफिट फॉर द इयर कॅरी टू प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. आणि त्या कंपनीचा जो काही प्रॉफिट असेल विमा कंपनीचा तो प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटला ट्रान्सफर केला जातो, कॅरी फॉरवर्ड केला जातो. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट जर तयार करत नसेल ती कंपनी किंवा प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट तयार करायला जर सांगितलं नाही तर अशा वेळेस हा जो काही प्रॉफिट आहे किंवा बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, हा बॅलन्स सरळ बॅलन्स शीटला ट्रान्सफर केला जातो. त्यानंतर आहेत क्रेडिट साईडचे असणारे पदं. क्रेडिट साईडला उत्पन्नाची पदं नोंदवली जातात. इंटरेस्ट, डिव्हिडंड अँड रेंट, त्या विमा कंपनीला मिळणारं व्याज, लाभांश आणि भाडं, यामधून इन्कम टॅक्स मायनस केला जातो आणि उरलेली रक्कम अमाऊंटच्या कॉलममध्ये दाखवली जाते. त्यानंतर आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट्स आर इन्व्हेस्टमेंट. एखादी संपत्ती किंवा गुंतवणूक यांच्या विक्रीवर जर नफा होत असेल तर तो नफा हे लाभाचं पद असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवलं जाते. त्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट. ॲप्रिसिएशन म्हणजे गुंतवणुकीमध्ये जर वाढ होत असेल किंवा गुंतवणुकीची जी व्हॅल्यू आहे ती वाढत असेल, समजा 10 लाख रुपये गुंतवणूक केली असेल, त्याची व्हॅल्यू वाढून जर 12 लाख रुपये होत असेल तर ते आहे ॲप्रिसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट. तर त्याची जी काही व्हॅल्यू असेल ती या ठिकाणी नोंदवली जाते. त्यानंतर प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम रेव्हेन्यू अकाउंट. रेव्हेन्यू अकाउंटचा जो काही नफा आहे तो नफा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवला जातो. त्यानंतर आहे इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. गुंतवणुकीवरील जे काही मिळणारं उत्पन्न आहे ते उत्पन्न या ठिकाणी नोंदवलं जाते. शेअर ट्रान्सफर फीज. त्यानंतर आहे अदर इन्कम, इतर काही उत्पन्न असेल ते सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवलं जाते. त्यानंतर डिफरन्स इन एक्सचेंज. जर काही एक्सचेंज म्हणजे चलनाची अदलाबदल करताना जो काही डिफरन्स असेल तो डिफरन्ससुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दर्शवला जातो. त्यानंतर आहे मिससेलिनियस रिसिप्ट. किरकोळ ज्या काही प्राप्ती असतील त्या प्राप्तीसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवल्या जातात. त्यानंतर आहे बॅड डेप्स रिकवर्ड. बॅड डेप्स रिकवर म्हणजे काय, बॅड डेप्स हे बुडीत कर्ज
ते लॉस असल्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवलं जाते. परंतु कंपनीने जे बुडीत कर्ज म्हणून घोषित केलं आहे त्यापैकी एखाद्या ग्राहकाने जर ते कर्ज फेडलं तर त्याला बॅड डेब्ट्स रिकवर्ड असे म्हणतात, आणि ते कंपनीचं उत्पन्न असल्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलं जाते. नुसतं बॅड डेब्ट दिलं असेल तर ते डेबिट साईडला घ्यायचं, आणि बॅड डेब्ट्स रिकवर्ड असं दिलं असेल तर ते मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं असते. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज आर डिबेंचर आर लोन्स अँड इन्व्हेस्टमेंट. जर सिक्युरिटीजवर किंवा डिबेंचर्सवर किंवा लोनवर किंवा इन्व्हेस्टमेंट याच्यावर जर कंपनीला व्याज मिळत असेल तर त्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला केली जाते. त्यानंतर आहे सरप्लस ऑफ प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनच्या जी काही प्रोव्हिजन केलेली आहे त्या प्रोव्हिजनपेक्षा कमी जर आयकर लागला, समजा कंपनीने प्रोव्हिजन केली आहे 2 लाखाची, परंतु कंपनीवर टॅक्स लागला 1,80,000 रुपये, तर जे काही डिफरन्स आहे 20,000 रुपयाचा तो या ठिकाणी नोंदवला जाईल. त्यालाच म्हटलेलं आहे सरप्लस ऑफ प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. म्हणजे करासाठीची जी तरतूद आहे, टॅक्सेशनसाठी असणारी जी काही तरतूद आहे ती जास्त पैशाची जर केली असेल तर ते या ठिकाणी नोंदवलं जाते. त्यानंतर आहे सन्ड्री रिसिप्ट किंवा अदर रिसिप्ट, इतर ज्या काही प्राप्ती आहेत वेगवेगळ्या त्या प्राप्ती, इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस. त्यानंतर डिव्हिडंड ऑन शेअर. डिव्हिडंड ऑन शेअर हा सुद्धा शेअरवर जर लाभांश मिळत असेल, हा पद वरती पण आलेला आहे एकत्रितपणे, आणि सेपरेट जे असेल तर सेपरेट पण तो दाखवायचा असतो. इंटरेस्ट डिव्हिडंड ऑन शेअर, भागांवर मिळणारा लाभांश. त्यानंतर आहे बॅलन्स बिंग लॉस फॉर द इयर कॅरी टू प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. जो काही लॉस असेल, प्रॉफिट असेल तर डेबिट साईडला येईल, आणि जर लॉस होत असेल तर तो क्रेडिट साईडला त्याचं बॅलन्स येईल. तर जो काही बॅलन्स आहे क्रेडिट साईडचा तो बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. ज्या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन करायला विचारलं जात नाही किंवा करण्याची आवश्यकता राहत नाही, त्या प्रॉब्लेममध्ये हा जो लॉस आहे हा सरळ बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर केला जातो. तर अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काही फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आता समजून सांगितला. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट फॉर द इयर एंडेड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट तयार करावं लागते. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट म्हणजे नफा तोटा नियोजन खाते. विमा कंपनीला जो काही नफा होतो त्या नफ्याचा उपयोग ती विमा कंपनी कशा प्रकारे करते हे दर्शवण्याकरिता नफा तोटा नियोजन खाते तयार करण्यात येते. या खात्याच्या जमा बाजूवर मागील वर्षीचा शिल्लक नफा घेऊन त्यातून मागील वर्षाकरिता दिलेला लाभांश वजा करून दाखवितात, आणि त्यानंतर चालू वर्षीचा नफा लिहितात. तर डेबिट साईडवर नफा तोटा खात्यातील तोटा जर असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवला जातो. मध्य लाभांश असेल, अंतिम लाभांश असेल, संचितीला जी काही अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे, या प्रकारची जी काही सर्व पदे आहेत ती प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवली जातात. तर डेबिट साईडला बॅलन्स बिंग लॉस ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम लास्ट इयर, म्हणजे जो काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काही लॉस आहे तो प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवला जातो. यालाच नाव दिलेलं आहे बॅलन्स बिंग लॉस, किंवा नुसतं लॉस लिहिलं, लॉस ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम लास्ट इयर, मागील वर्षीचा. त्यानंतर बॅलन्स बिंग लॉस फॉर द इयर ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे प्रिव्हियस इयर आणि करंट इयर असा दोन्ही वर्षी जर तोटा झाला असेल तर
प्रिव्हियस इयरचा दिला असेल तर प्रिव्हियस इयरचा पण घ्यायचा आहे आणि करंट इयरचा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतर जर लॉस आला तर तो सुद्धा या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर डिव्हिडंड पेड ड्युरिंग द इयर, वर्षभरामध्ये जे काही लाभांश कंपनीने पेड केलं असेल ते सर्व लाभांश यामध्ये घेतले जातील. त्यानंतर ट्रान्सफर टू जनरल रिझर्व, जनरल रिझर्व या संचितीला जर अमाऊंट काही ट्रान्सफर केली असेल झालेल्या नफ्यापैकी. ट्रान्सफर टू डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व, डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्वला काही अमाऊंट ट्रान्सफर केली असेल. ट्रान्सफर टू इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड, अशा प्रकारचा हा सुद्धा फंड असतो. या निधीला जर नफ्याचा काही हिस्सा 2%, 5% जी काही अमाऊंट असेल ती ट्रान्सफर केली असेल तर. प्रोव्हिजन फॉर कंटिंजन्सी रिझर्व, कंटिंजन्सी रिझर्वसाठी प्रोव्हिजन असेल किंवा त्यासाठी त्या अमाऊंट जर ट्रान्सफर केली असेल तर. एनी अदर रिझर्व, इतर जे काही रिझर्व असतील त्या रिझर्वला जर अमाऊंट ट्रान्सफर केली असेल तर. प्रपोज डिव्हिडंड, डिव्हिडंडमध्ये आलंच ते प्रपोज डिव्हिडंड. त्यानंतर बॅलन्स ॲट द एंड ऑफ द इयर ॲज शोवन इन द बॅलन्स शीट, आणि जे काही बॅलन्स असेल ते बॅलन्स शीटमध्ये दाखवलं जाईल. प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंटचं जे काही बॅलन्स आहे ते बॅलन्स शीटमध्ये दाखवलं जाते. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंटची क्रेडिट साईड. यामध्ये बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड फ्रॉम दी लास्ट इयर, मागील वर्षीचं म्हणजे प्रिव्हियस इयरचं जे काही प्रॉफिट आहे ते प्रॉफिट, आणि त्यामध्ये जर डिव्हिडंड दिलं असेल मागील वर्षी, डिव्हिडंड पेड इन लास्ट इयर, डिव्हिडंड मात्र मायनस करून उरलेली अमाऊंट या ठिकाणी घ्यायची असते. त्यानंतर आहे बॅलन्स फॉर दी इयर ब्रॉड फ्रॉम द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स फॉर दी इयर म्हणजे करंट इयर, करंट इयरचा जो काही प्रॉफिट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आलेला तो या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करावा लागतो. त्यानंतर बॅलन्स ॲट द एंड ऑफ द इयर ॲज शोवन इन द बॅलन्स शीट, आणि या खात्याचा म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंटचा बॅलन्स जर या साईडला येत असेल तर तो बॅलन्ससुद्धा बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करावा लागतो, शो करावा लागतो, कॅरी फॉरवर्ड करावा लागतो. तर अशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंटचा जो प्रारूप आहे ते प्रारूप समजून घेतलं. त्यानंतर आहे बॅलन्स शीट ॲज ऑन, जी काही तारीख असेल ती तारीख आपल्याला लिहावी लागते. यामधलं पहिलं पद लॅबिलिटी साईड, हे सर्व लॅबिलिटी साईडचे पद आहेत. शेअर कॅपिटल, बॅलन्स शीट, आर्थिक वर्षाच्या शेवटी बॅलन्स शीट तयार करावी लागते. तर याचं जे प्रारूप आहे यामध्ये शेअर कॅपिटल, यामध्ये ॲथोराइज कॅपिटल हे फक्त शो करायचं असते, याची टोटल मात्र विचारात घ्यायची नसते. त्यानंतर इश्यू कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल टोटल फक्त विचारात घ्यायची आहे. कार्ड अँड पेड अप कॅपिटलची, कार्ड म्हणजे मागणी केलेले आणि वसूल झालेले जे काही भांडवल असेल ते भांडवल आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर कॅश रिसिव्ड ऑन फोरफायटेड शेअर्स, जे काही कंपनीने जप्त केलेले भाग आहेत त्याच्यावरची जर कॅश मिळत असेल तर ती सुद्धा शेअर कॅपिटल या हेड अंतर्गत लिहावी लागते. त्यानंतर दुसरा हेड आहे रिझर्व अँड सरप्लस, संचिती आणि वाढावा. यामध्ये जनरल रिझर्व, सामान्य संचिती, इन्व्हेस्टमेंट रिझर्व, गुंतवणूक संचिती, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जर बॅलन्स डायरेक्ट बॅलन्स शीटला ट्रान्सफर करत असतील तर तो बॅलन्स, किंवा प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंटचा जर बॅलन्स ट्रान्सफर करत असतील तर प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंट, हे सुद्धा रिझर्व अँड सरप्लसमध्ये दाखवावं लागते. त्यानंतर आहे टॅक्सेशन रिझर्व, करारोपणाचा काही रिझर्व असेल तर तो सुद्धा. रिझर्व फंड, कॅपिटल रिझर्व, भांडवल संचिती, कंटिंजन्सी रिझर्व, आकस्मिकता निधी, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड, गुंतवणूक तरलता निधी आणि डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड, लाभांश समकालीन निधी. अशा प्रकारचे जे निधी आहेत हे सर्व या हेड अंतर्गत घ्यायचे असतात. दुसरा जो हेड आहे रिझर्व अँड सरप्लस. त्यानंतर तिसरा हेड आहे बॅलन्स ऑफ फंड्स अँड अकाउंट, किंवा याला इन्शुरन्स फंड असं सुद्धा म्हणू शकतो. बॅलन्स ऑफ फंड, यामध्ये रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क हे जे पद आहे
हे आपण रिव्हेन्यू अकाउंटमध्येच पाहिलं, त्यामध्येच तुम्हाला समजून दिलेलं आहे. रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर हे कंपनीला, फायर इन्शुरन्स कंपनी असेल, ॲक्सिडंट असेल किंवा मिससेलिनियस असेल तर नेट प्रीमियमच्या 50% आणि मरीन इन्शुरन्स असेल तर मात्र नेट प्रीमियमच्या 100% यासाठी तरतूद करावी लागते. त्यानंतर ॲडिशनल रिझर्व्ह फायरचं, मरीनचं, ॲक्सिडेंटचं, मिससेलिनियसचं सर्वांची टोटल करून अमाऊंटच्या कॉलममध्ये लिहायची आहे. त्यानंतर डिबेंचर दिले असतील तर डिबेंचरची अमाऊंट या ठिकाणी लिहायची आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस हा त्यानंतरचा हेड आहे, डिबेंचर्स नंतरचा. यामध्ये बिल्स पेबल, आउटस्टँडिंग क्लेम्स, अनक्लेम डिव्हिडंड, अमाऊंट ड्यू टू अदर इन्शुरर्स, सन्ड्री क्रेडिटर्स, स्टॉक प्रॉव्हिडंट फंड, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन यासारखी जी पदं आहेत ती यामध्ये घ्यायची आहेत. त्यानंतर प्रपोज डिव्हिडंड, आउटस्टँडिंग डिव्हिडंड, सन्ड्री लॅबिलिटीज, प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड, क्लेम्स इंटिमेटेड बट नॉट पेड हे सुद्धा पद रिव्हेन्यू अकाउंट, जे वेगळे पद दिसत आहेत ते रिव्हेन्यू अकाउंटमधून काही पदं घेतलेले आहेत. त्यानंतर आहे इस्टिमेटेड लॅबिलिटी इन रिस्पेक्टेड ऑफ क्लेम, प्रोव्हिजन फॉर सर्वे एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग कमिशन आणि स्टाफ सिक्युरिटी डिपॉझिट यासारखे पदं हे अदर लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर कंटिंजंट लॅबिलिटीची अमाऊंट आउटर कॉलममध्ये लिहायची नाही, दिली असली तरी ते इनर कॉलममध्ये लिहायची आहे. त्यानंतर असेट साईडला पहिलं हेड घ्यायचं आहे लोन्स. याचा अर्थ त्या विमा कंपनीने दुसऱ्यांना दिलेले कर्ज. लोन घेतलेले कर्ज जर असतील, लोन्स घेतले असेल तर ते लॅबिलिटी साईडला दर्शवलं जाते, परंतु त्या विमा कंपनीने दुसऱ्यांना जर कर्ज दिलं असेल तर ती कंपनीची असेट्स होते आणि त्यामुळे लोन्स हे असेट साईडला घेतलेलं आहे. त्यामध्ये ऑन मॉर्गेज ऑफ प्रॉपर्टी, ऑन स्टॉक अँड शेअर्स, ऑन पर्सनल सिक्युरिटीज, ऑन सबसिडायरी कंपनी मॉर्गेज लोन, लोन ऑन मॉर्गेज इन इंडिया अशा प्रकारच्या कर्जाचा समावेश या ठिकाणी केला जातो. म्हणजे हे कर्ज म्हणजे विमा कंपनीने इतरांना, आपल्या ग्राहकांना किंवा इतर ठिकाणी गुंतवलेली ही रक्कम असते किंवा दुसऱ्यांना दिलेलं कर्ज असते. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट, कंपनीने केलेली गुंतवणूक. डिपॉझिट विथ RBI मध्ये काही ठेवी ठेवल्या असतील तर. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, सरकारी कर्ज रोखे जर खरेदी केले असतील. शेअर्स अँड डिबेंचर्स ऑफ कंपनी, खाजगी कंपन्यांची किंवा गव्हर्नमेंट कंपन्यांची भाग आणि कर्ज रोखे खरेदी केले असतील. डिपॉझिट विथ कंट्रोलर ऑफ इन्शुरन्समध्ये काही अमाऊंट डिपॉझिट केली असेल, ठेवली असेल. बँक डिपॉझिट अकाउंट, बँकेच्या डिपॉझिट खात्यामध्ये काही पैसे ठेवले असतील. डिबेंचर ऑफ इंडियन कंपनी, काही भारतीय कंपन्यांचे कर्ज रोखे खरेदी केले असतील. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, यामध्ये गुंतवणूक केली असेल, पैसे टाकले असतील. सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिक्युरिटीज, स्टेट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अशा प्रकारचे कर्ज रोखे सरकारी, मग ते केंद्र सरकारचे असोत, राज्य सरकारचे असोत, अशा प्रकारचे जर त्यांनी सिक्युरिटीज रोखे खरेदी केले असतील तर ती सुद्धा कंपनीची गुंतवणूक समजली जाते. त्यानंतर आहे डिबेंचर्स ऑफ पब्लिक बॉडीज, RBI सिक्युरिटीज, RBIचे रोखे खरेदी केले असतील. स्टाफ प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी काही गुंतवणूक केली असेल. कोऑपरेटिव्ह लँड मॉर्गेज, काही जी लँड आहे ती जर गहाण ठेवून कर्ज दिलं असेल तर, किंवा अशा प्रकारच्या याच्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली असेल. बँक डिबेंचर्स, बँकेचे जर रोखे खरेदी केले असतील. स्टेट गव्हर्नमेंट लोन किंवा स्टेट गव्हर्नमेंटचं जे काही लोन आहे, अशा प्रकारच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या लोनमध्ये त्यांनी जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याचा समावेशसुद्धा इन्व्हेस्टमेंटमध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा हेड आहे हाऊस प्रॉपर्टी. तिसरा हेड हाऊस प्रॉपर्टीमध्ये बिल्डिंग, प्रिमायसेस आणि रिटर्न अप असा शब्द वापरला असेल तर प्लस करायची आहे अमाऊंट, आणि रिटर्न डाऊन असं जर वापरलं असेल तर मायनस करायची आहे. त्यानंतरचा हेड आहे एजंट बॅलन्स.
या ठिकाणी एजंटचं बॅलन्स आहे असं जर म्हटलं असेल तर ती अमाऊंट घ्यायची आहे. आउटस्टँडिंग प्रीमियम असेल तर ते आउटस्टँडिंग प्रीमियम ही सुद्धा कंपनीची असेट आहे, त्यामुळे असेट साईडला नोंदवायची आहे. यामध्ये फायर, मरीन ॲक्सिडेंट, मिससेलिनियस सर्वांची बेरीज करायची आहे. त्यानंतर आहे इंटरेस्ट, डिव्हिडंड अँड रेंट आउटस्टँडिंग. यामध्ये अक्रूड इंटरेस्ट असेल, रिसिवेबल इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट अक्रूड बट नॉट ड्यू, आउटस्टँडिंग डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट, अशा प्रकारचे पद या हेड अंतर्गत घ्यायचे आहेत. त्यानंतर अमाऊंट ड्यू फ्रॉम अदर इन्शुरर्स. अमाऊंट ड्यू झाली असेल अदर इन्शुरर्सकडून तर ती सुद्धा या ठिकाणी घ्यायची आहे. अमाऊंट ड्यू फ्रॉम एजंट्स. सन्ड्री डेप्टर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश हा सुद्धा हेड आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, कॅश इन डिपॉझिट अकाउंट, बँक करंट अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट, अशा प्रकारचे पदं ही कॅशमध्ये घ्यायचे आहेत, कारण अशा खात्यामधले जे काही पैसे आहेत ते त्या कंपनीला ताबडतोब काढता येतात. त्यानंतर आहे अदर अकाउंट्स. अदर अकाउंट्समध्ये फर्निचर, प्रिमायसेस, फिटिंग्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, रिटर्न ऑफची ॲडजस्टमेंट दिली असेल किंवा माहिती दिली असेल तर रिटर्न ऑफची अमाऊंट जी आहे ती मायनस करून दाखवायची आहे. लायब्ररीचे काही बुक्स असतील तर ती सुद्धा त्या विमा कंपनीची असेट्स आहे आणि म्हणून लायब्ररीमधले जी बुक्स आहेत ते बुक्ससुद्धा असेट साईडला घेतलेले आहेत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंटचं जर बॅलन्स असेल तर ते बॅलन्ससुद्धा या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर सन्ड्री असेट्स, बिल्डिंग, ऑफिस इक्विपमेंट, डिप्रिसिएशनची अमाऊंट मायनस करायची आहे. ज्या ज्या असेटवर डिप्रिसिएशन आकारली गेली असेल ती डिप्रिसिएशनची अमाऊंट मायनस करून उरलेली अमाऊंट दाखवायची आहे. त्यानंतर ॲडव्हान्स इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सची आगाऊ रक्कम जर भरली असेल किंवा जास्तीची रक्कम भरली असेल तर ते सुद्धा कंपनीची असेट समजली जाते. त्यानंतर आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी. काही स्टेशनरी असेल कंपनीकडे, विमा कंपनीकडे, त्या स्टेशनरीचा जर काही स्टॉक असेल तर तो स्टॉकसुद्धा या ठिकाणी घेतला जातो स्टॉक ऑफ स्टेशनरीमध्ये. तर अशा पद्धतीने रेव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन